नमस्कार. गाव दौरामध्ये मी वर्षा चास्कर तुमचं स्वागत करत आहे. सदर उत्सवाचे व्हिडिओ काढण्यासाठी गावात परवानगी नाही, तरी देखील एक शुद्ध हेतू ठेवून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचा आपण पूर्ण प्रयत्न केला आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या आणि मगच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. ज्या ठिकाणी सणांचा विध्वंस सुरू आहे, सणांना अश्लील बनवलं जात आहे, अशा महाराष्ट्रात अतिशय प्राचीन अशी संस्कृती जपणाऱ्या गावाचं हे चित्रीकरण आज आपण पाहणार आहोत. सदर गावची परंपरा, गावची एकी या सगळ्या गोष्टींशी गावकऱ्यांची एक भावनिक नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही वाईट कमेंट करून आपलं ज्ञान देऊ नका. गावाची प्रथा अशाच गोष्टींमुळे कुठेतरी जगासमोर येत नाही, पण अशाच परंपरा, प्रथा आणि संस्कृती या महाराष्ट्रात अखंडपणे रुजल्या जाव्या म्हणून आपण सुरू केला आहे हा गाव दौरा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज होती गोकुळ अष्टमी. आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अनोखी परंपरा. त्यासाठी दुपारीच मी निघाले तळेगाव दाभाडेच्या दिशेने. राजगुरुनगर पासून जवळच असल्याने यावेळी पावसाचा आनंद घेत आपल्या स्कूटीवरच हा प्रवास केला. मावळ तालुक्यातील आंबी या ठिकाणी असलेल्या डी.वाय. पाटील कॉलेज पासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव म्हणजेच वारंगवाडी. हे गाव तसं शहराला लागून आणि आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम असलं तरी आपली शेती आणि दुभत्या जनावरांशी असलेली नाळ इथे आजही टिकवून ठेवलेली पाहायला भेटते. गावाच्या सुरुवातीला असं एक प्रवेशद्वार लागतं. तिथून संपूर्ण गाव अगदी स्पष्ट दिसतं. इंद्रायणी नदीच्या काठावर असणारं हे गाव संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गावांपैकीच एक. गावात प्रवेश केल्यानंतर मधोमध श्री विठ्ठल मंदिर लागतं. गोकुळ अष्टमी असल्याने गावातील काही मंडळी या ठिकाणी अगदी तल्लीन होऊन भजन करतात. खरं तर मला ओढ होती ती रात्री सुरू होणाऱ्या कार्यक्रमाची आणि माझ्यासारखीच या गावकऱ्यांना देखील तितकीच ओढ लागलेली होती. मंदिराच्या बाहेरची ही गर्दी पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल. साधारण संध्याकाळचे 10 वाजले होते. आता कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तर इथे 3 ठिकाणी कानिफनाथ देवाचं आस्थान आहे. तिथे अगदी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट केली होती. प्रत्येक आस्थानावर गावातील लोक विभागून थांबतात, कारण त्या ठिकाणी त्यांचं वारं असतं. हे वारं म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा एक आनंद सोहळा असतो. गोकुळ अष्टमीला श्रीकृष्ण जन्म होईपर्यंत हे वारं घेतलं जातं. अर्थात तो जल्लोष साजरा केला जातो. त्या ठिकाणी कोणीही व्हिडिओ काढून देत नाहीत किंवा आजवर तिथे कोणी तसा प्रयत्न देखील केला नाही. पण ही प्रथा एका गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जगाला कळावी, जेणेकरून महाराष्ट्राच्या मातीतील सणांचं होणारं विद्रुपीकरण कधीतरी थांबेल. साधारण रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे वारं घेऊन झाल्यानंतर इथे श्रीकृष्ण जन्माची तयारी सगळेजण एकत्र येऊन करतात. आरती, धूप, दीप अशा पवित्र वातावरणात श्रीकृष्ण जन्म होतो आणि आजचा कार्यक्रम इथेच थांबतो. पण खरा आनंद सोहळा पाहायचा तो उद्या, म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी. दहीहंडी म्हणजे या गावात सगळ्यात मोठा उत्सव. बाहेर राहणारे गावाचे रहिवासी पण या दिवशी गावात येतात. लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सणाचं विशेष महत्त्व अगदी नकळत सांगत असतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आज सगळेच इथे एकमेकांचे फक्त मित्र असतात. ना कुठला द्वेष, ना कुठला राग असतो, तो फक्त प्रेमभाव. घराबाहेर थांबून डोक्यावर पदर घेऊन हा सगळा कार्यक्रम बघण्यासाठी बसलेली ही आजी आज फक्त गावाकडेच पाहायला भेटते. एवढंच काय, तर लहान लहान मुली देखील अगदी नटून थटून तयार झाल्या होत्या. या गावात दहीहंडी म्हणजे चढाओढीची स्पर्धा नाही, तर मैत्रीची जोपासना आणि संस्कारांची देवाणघेवाण आहे. एकीकडे पुरुष मंडळी
तर दुसरीकडे गावातील महिला, असं सुरेख चित्र तयार करण्यासाठीच कदाचित हा उत्सव गावाकडे साजरा केला जात असावा. आता आस्थानावर वारं घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला तीनही ठिकाणी एकत्रितपणेच सुरुवात होते, पण वरच्या बाजूच्या आस्थानावर असणारी मंडळी वारं घेत गावाच्या मध्ये असणाऱ्या दुसऱ्या आस्थानाजवळ येतात आणि तिथल्या मंदिरात जातात. वारं झालं की पुन्हा सगळे बाहेर येतात आणि मग इथल्या आस्थानावर असणारे सगळेजण मिळून गावाच्या गणेश मंदिराच्या समोर असणाऱ्या आस्थानावर जातात. जसा आषाढी वारीत प्रत्येक वारकऱ्यामध्ये श्री विठ्ठलाचा वास असतो, तसंच यावेळी या प्रथेत सहभागी झालेल्या प्रत्येकात देवाचा सहवास असतो असं मानलं जातं. त्यामुळे इथे प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेतानाच दिसतात. वारं गणेश मंदिराजवळ आल्यानंतर इथे शासनकाठीचा मान सुरू होतो. पुढे शासनकाठी आणि मागे वारं घेणारे भक्त असं स्वरूप असतं. विशेष म्हणजे या सगळ्या परंपरा इथे लहान लहान मुलांना त्यांच्या जन्मापासूनच शिकवल्या जातात. त्यामुळे या गावातील ही परंपरा अखंडपणे चालू राहील यात काही दुमतच नाही. प्रत्येक आस्थानावर समोर अशी दहीहंडी बांधलेली असते, म्हणजेच एक नाही तर 3 ठिकाणी इथे दहीहंडी बांधलेली असते. शासनकाठी पुढे गेली की उंचीनुसार लहान लहान मुलांपासून एका रांगेत एक एक जण उडी मारून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे सारा गाव एकटक होऊन पाहत असतो की या वर्षी ही हंडी नक्की कोण फोडणार. अशातच एखाद्याकडून दहीहंडी फुटली की तो प्रसाद घेण्यासाठी लहान लहान मुलं असला गोंगाट करतात की भारीच वाटतं. पण यात फुटलेल्या हंडीचे तुकडे लोक आपल्या घरी घेऊन जातात. ते का घेऊन जातात याचं उत्तर मला माहीत आहे, पण तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. एक एक करून सगळ्या दहीहंडी या जल्लोषात फोडून ही शासनकाठी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका आस्थानावर पूजेसाठी जाते. हंडी फुटताच पुन्हा हा जल्लोष सुरू होतो. त्यानंतर पुन्हा ही शासनकाठी आणि हे वारं घेणारे गावकरी गावाच्या गणेश मंदिरासमोर येतात. पण परत येताना गावातल्या महिला आपल्या घरासमोर पाण्याने भरलेलं भांडं अगदी सजवून ठेवतात. आणि शासनकाठी गावात आल्यावर त्याची पूजा करून त्यावर पाणी घालतात. सोबतच सगळ्या पुरुषांवर देखील हे पाणी घातलं जातं. गणेश मंदिरासमोर आल्यानंतर प्रत्येकाला हा कोरट दिला जातो. यातल्या काही मंडळींच्या हातात जे दिसत आहे तो चाबूक नसून त्याला कोरट म्हणतात. आणि हा कोरट या प्रथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहान मुलांना एक वेळा तर मोठ्यांना 2 वेळा हा कोरट दिला जातो आणि शेवटी हे वारं शांत केलं जातं.
साधारण सायंकाळचे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर गावातील सगळे लगेचच 3ही आस्थानावर जेवण बनवायला सुरुवात करतात. एकत्रित मिळूनच सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने साजऱ्या केल्या जातात. हाच महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप हा केला जातो. मी पाहिलेला माझा महाराष्ट्र हा असा परंपरेच्या आणि संस्कृतीच्या वारसाने समृद्ध झालेला आहे. ज्या गावांनी अशा परंपरा अजूनही जागत्या आणि जिवंत ठेवल्या आहेत, अशा गावांचं खरंच फार कौतुक वाटतं. तसं कोरट म्हणतात, आमच्या जुन्या पद्धतीचा कोरट म्हणतात त्याला. तो कोरट असा आहे की त्याला कमी आपली तुळई असते ना, ह्याला टांकून तो पिळला जातो, तेव्हा तो कोरट तयार होतो. चाबूक वेगळा आणि कोरट वेगळा. आणि हा प्युअर वाखाचा कोरट असतो. पुढं नाडा असतो, त्याला दुसरा काही चालत नाही, पूर्ण नाडा असतो. अशा पद्धतीने आम्ही करतो. पूर्वीपासून आहे, पुराण्या लोकांपासून आहे, आम्हाला कळत नाही तशापासून. माझं वारं आलेलं आहे कमी 40 वर्ष झालेलं आहे. माझं वय आता 60 वर्षे. 40 वर्ष माझं कानिपनाथाचं वारं आलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने थोडीशी सेवा करतो, जसं जमल तसं. इथं देवाचे 4 आस्थान आहे. वारिंगेच्या इथे, कलवड्यांच्या इथे, तुमकरांच्या इथे आणि नखात्यांच्या इथं, असे 4 आस्थान येते ते. सगळं पूर्ण गाव आमचं सर्व कार्यक्रमात एकत्र असतात. ती हा देवाच्या वेळेस काळी कपडे पूर्वीपासून नाही घाले, तेच आम्ही पाळीत चालले. शक्यता काळे कपडे घालून काळे कपडेवाल्यांना माणूस चाबूक मारतो आमचा वारेवालं. ते पाहुण्यांना काही माहीत नसतं, पण ते आपल्या लोकांनी सांगून त्यांना बाजूला उभं करतात. एक असं शास्त्र का चप्पल कोणी घालत नाही. आजच्या दिवसाला लेडीज जेंट्स कोणीही चप्पल घालणार नाही. काळी कपडे नाही, चप्पल नसते, एवढं आमचं देवचं. हाताची घडी नाही, नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ रे विसावर रे. पुढे गेले ते निदान झाले. आमच्या इकडं एवढा मोठा नाही. आमच्या इकडं सगळे आनंदी लोक आहे. गाव छोटं आहे आमचं, पण आनंद सर्वात जास्त घेतात. तर असा होता यावेळीचा माझा गाव दौरा. पुढील भागात तुम्हाला कोणतं गाव पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.